एडशी गावातील शेतीसाठी एक नवा आशेचा किरण. जलतारा प्रकल्पाची सुरुवात झाली आणि तोही एका ध्येयवादी पुढाकारातून. दिनांक 16 मे 2025 रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पवार यांच्या पुढाकारातून आणि सरपंच सौ भाग्यवती सोनिया पवार यांच्या सहकार्याने जलतारा प्रकल्पाची सुरुवात एडशीमध्ये करण्यात आली. या प्रसंगी जलताराचे जनक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांनी स्वतः एडशी गावाला भेट दिली. तसेच त्यांनी शेतात फिरून 24 खड्ड्यांचे प्रात्यक्षिक दाखवले आणि जलताराचे महत्त्व पटवून दिले. या प्रकल्पामध्ये 3.60 लाख लिटर पाणी एका खड्ड्यात मोरावता येतं आणि त्यामुळे उन्हाळ्यातही शेती करणं शक्य होतं. यावेळी डॉक्टर वायाळ यांनी स्पष्ट केलं की जलतारा म्हणजे कमी खर्चात जास्त परिणाम. 500 मिलीमीटर पावसातही 48 लाख लिटर पाणी याद्वारे साठवता येतं. आता जलतारा हा प्रोजेक्ट कसा करायचा? यासाठी एका एकरात पाणी साचणाऱ्या जागेवर 5 बाय 5 बाय 6 फूट खड्डा खोदावा. 80 ते 100 मिलीमीटर दगड वापरावेत. यासाठी डोंगराळ भागात येणारा खर्च हा 5264 तर इतर भागासाठी 4643 रुपये फक्त येतो. हा उपक्रम संपूर्ण एडशीसाठी एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरतोय. पन्नास फुटाची विहीर 40 फुटानं भरली. मार्च मध्ये टँकर लागायचे. हे जर सगळ्या गावात केलं ना तुम्हाला मी सांगतो विषयच नाही काही. म्हणजे डोंगरावर बागायतदार शेतकरी बनता तुम्ही. डोंगरावर की ज्यांच्या डोक्यातला कन्सेप्ट निघालेला आहे की आम्ही बागायतदार बनू शकत नाही, आम्हाला पाणी येऊ शकत नाही. कारण याचे कॅल्क्युलेशन इतके जबरदस्त आहे डॉक्टर साहेब, आपण कधी याच्यावर बारकाईने अभ्यासच केला नाही. 48 लाख लिटर एका एकरामध्ये पडणं म्हणजे एका शासनानं दिलेल्या शेततळ्याची कॅपॅसिटी काय माहिती? 30 मीटर बाय 30 मीटर 45 लाख लिटर. 50 फुटाची विहीर 40 फुटानं भरली. मार्च मध्ये टँकर लागायचे. हे जर सगळ्या गावात केलं ना तुम्हाला मी सांगतो विषयच नाही काही. म्हणजे डोंगरावर बागायतदार शेतकरी बनता तुम्ही. डोंगरावर की ज्यांच्या डोक्यातला कन्सेप्ट निघालेला आहे की आम्ही बागायतदार बनू शकत नाही, आम्हाला पाणी येऊ शकत नाही. कारण याचे कॅल्क्युलेशन इतके जबरदस्त आहे डॉक्टर साहेब, आपण कधी याच्यावर बारकाईने अभ्यासच केला नाही. 48 लाख लिटर एका एकरामध्ये पडणं म्हणजे एका शासनानं दिलेल्या शेततळ्याची कॅपॅसिटी काय माहिती? 30 मीटर बाय 30 मीटर 45 लाख लिटर. शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे असं माझं मत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी वायासर खास उपस्थित झालेले आहेत. मी आज जास्त बोलणं योग्य नाहीये. आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सगळेजण आलेलो आहोत. उत्पन्न लाखात गेलं. 12 महिने मोटर चालू आहे, 12 महिने पाणी. घर बांधलं शेतात आणि 10 जण घरात राहतात, तर स्वतःच्या शेतात राहतात. बाप दिवसाला रडतो, पोरं संध्याकाळी जागे रडतं. तिन्ही सुना घरात स्वतःच्या शेतामध्ये राहतात. म्हणजे एकही माणूस रिकामा नाही सर. 10 सदस्यांचा एकही माणूस. किती एकरामध्ये? 10 एकरामध्ये. लाखामध्ये उत्पन्न केलं. लाखामध्ये 4 चाकाच्या गाड्या घेऊन फिरायला. ही वस्तुस्थिती. हे कोणामुळे घडलं? पाण्यामुळे घडलं. पाण्यामुळे. आणि ते पाणी जलतारा नदी.
आज एखाद्या गावाला जलसंधारणाची योजना आणायची म्हणलं की तुमची आमची मानसिकता काय झाली? धरणं करा. धरणं झालेलं पाणी हे जमिनीच्या वरच आहे, ते कृत्रिम आहे. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेले की रोज 5 फुटांनी पाणी वर राहील. या कार्यक्रमासाठी सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पवार, ग्रामविकास अधिकारी गणेश भगत, कृषी सहाय्यक महादेव देवकर, ग्राम रोजगार सेवक मोहन पवार, हरिश्चंद्र पवार, सुनील शेळके, संतोष डुमणे, संभाजी पवार, बाजीराव देशमुख, बबलू कचरे, राजू सावंत आणि बहुसंख्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते.